नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शब्दांचे उच्चार सुधारण्याच्या या मालिकेत तुमचे स्वागत आहे. आज आपण असे 10 नवीन शब्द पाहणार आहोत ज्यांचे स्पेलिंग पाहून आपण गोंधळतो, पण त्यांचे उच्चार अतिशय सोपे आहेत. चला आजचे 10 नवीन सायलेंट शब्द शिकूया. जो काही पहिला शब्द आहे तो आहे बघा, जो आपण नेहमीच चुकीचा उच्चारतो, तर तो आहे, आपण काय म्हणतो बघा, बिस्कुट. काय म्हणतो? बिस्कुट. पण विद्यार्थी मित्रांनो, हे बिस्कुट नाही, तर हे आहे बिस्किट. काय आहे बघा, बिस्किट. ह्याचा उच्चार काय होतो? बिस्किट. आणि बिस्किट म्हणजेच काय? चहा किंवा दुधासोबत खायचा काय आहे रे हा पदार्थ आहे. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये जे काही सायलेंट लेटर आहे ते आहे यू. काय आहे बघा? यू. चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच वाक्यामध्ये काय करूया, ह्याचा वापर करूया. बघा, आय लाईक. काय घेतलं बघा? आय लाईक टू ईट अ चॉकलेट बिस्किट. चॉकलेट बिस्किट. त्यासोबतच आता जो काही दुसरा शब्द आहे तो काय आहे बघा, बऱ्यापैकी तो काही शब्द चुकीचा उच्चारतात, तर बऱ्यापैकी काही लोक तो बरोबर उच्चारतात. घोस्ट नाही किंवा घॉस्ट नाही, तर तो आहे गोस्ट. काय आहे बघा? गोस्ट. पुढील शब्द काय आहे? गोस्ट. आणि ह्यामध्ये गोस्ट म्हणजेच काय? भूत. गोस्ट म्हणजेच भूत. आणि ह्यामधील जो काही सायलेंट लेटर आहे ते आहे यच. काय आहे बघा? यच. चला लगेच आपण काय करूया, वाक्यामध्ये उपयोग करूया. डू यू बिलीव इन घोस्ट. म्हणजेच काय? तुझा भूतांवर विश्वास आहे का? तुझा भूतांवर विश्वास आहे का? आणि जे काही पहिलं वाक्य आहे बघा, आय लाईक टू ईट अ चॉकलेट बिस्किट. ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? मला चॉकलेट बिस्किट खायला आवडते. लक्षात आलं का? मला चॉकलेट बिस्किट खायला आवडते. इथे लिहिते बघा, मला चॉकलेट बिस्किट खायला आवडते. खायला आवडते. त्यासोबतच आता जो काही पुढील शब्द आहे तो आपण नेहमी ख्रिसमस म्हणतो. काय बघा म्हणतो? ख्रिसमस. पण हा ख्रिसमस नाही, तर हा आहे क्रिसमस. काय आहे बघा? क्रिसमस. पुढील शब्द काय आहे बघा? क्रिसमस. आपण काय म्हणतो? ख्रिसमस. हा ख्रिसमस नाही, तर हा काय आहे बघा? क्रिसमस. लक्षात आलं का? आणि ह्यामध्ये काय आहे रे, जे काही सायलेंट लेटर आहे ते काय आहे? टी. काय आहे बघा? टी. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण काय करूया, वाक्य पाहूया. बघा, वी सेलिब्रेट क्रिसमस इन डिसेंबर. म्हणजेच काय? आपण डिसेंबरमध्ये क्रिसमस साजरा करतो. लक्षात आलं का? क्रिसमस हा काय आहे रे? ख्रिस्ती धर्मियांचा सण आहे. लक्षात आलं का? तो ख्रिसमस नाही, तर तो काय आहे? क्रिसमस. लक्षात आलं का? त्यासोबत जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा न. काय आहे? न. पण बऱ्यापैकी जे काही विद्यार्थी आहेत ते गचा उच्चार करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे काही सायलेंट लेटर आहे तो आहे जी. लक्षात आलं का? तर ह्याचा जो काही उच्चार आहे तो होतो न. नाही. लक्षात आलं का? गचा उच्चार होतो नाही. न म्हणजे काय? कुरतडणे. काय होतो? कुरतडणे. चला लगेच वाक्यामध्ये उपयोग करूया. बघा, रॅट्स
नो ऑन थिंग्स with their teeth. म्हणजेच काय, उंदीर त्यांच्या दातांनी गोष्टी कुरतडतात. त्यासोबतच आता जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा हँडसम. काय आहे बघा, हँडसम. पण आपण काय म्हणतो, हँडसम. काय म्हणतो, हँडसम. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा जो काही उच्चार आहे तो काय होतो बघा, हँडसम. हँडसम. लक्षात आलं का? हँडसम म्हणजे काय, देखणा. हँडसम म्हणजे देखणा. आणि ह्यामध्ये जे काही सायलेंट लेटर आहे ते आहे डी. ह्या डीचा उच्चार होत नाही. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण काय करूया, वाक्यामध्ये उपयोग करून बघूया. ही इज अ हँडसम मॅन. हँडसम मॅन म्हणजेच काय, तो एक देखणा माणूस आहे. तो एक देखणा माणूस आहे. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो नेहमीच बरेच जण चुकीचा उच्चार करतात. जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा वेन्सडे. काय आहे बघा, वेन्सडे. पण बरेच जण त्याचा उच्चार काय करतात, वेडसडे. लक्षात आलं का, वेडसडे. तर हा वेडसडे नाही, तर हा काय आहे, वेन्सडे. काय आहे, वेन्सडे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बुधवार. म्हणजेच काय, बुधवार. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण वाक्य पाहूया. बघा, टुमॉरो इज वेन्सडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये जो काही सायलेंट लेटर आहे ह्या डीचा उच्चार करायचा नाही. लक्षात आलं का? ह्या डीचा उच्चार करायचा नाही. लक्षात आलं का? इथे काय होतं बघा, वेन्सडे. वेन्सडे जो काही हा पहिला डी आहे ह्या डीचा उच्चार करायचा नसतो. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही पुढील शब्द आहे तो आहे बघा कॉलम. काय आहे बघा, जो काही पुढील शब्द आहे कॉलम. बघा शेवटी यन आहे पण इथे उच्चार होत नाही. कॉलम म्हणजेच काय, खांब किंवा रखाना. खांब किंवा रकाना. तर बघा ह्यामध्ये जे काही सायलेंट लेटर आहे ते काय आहे बघा, यन. काय आहे, यन. ह्या यनचा उच्चार होत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा फिल युअर डिटेल्स. फिल युअर डिटेल्स इन द फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम म्हणजेच काय, तुमची माहिती पहिल्या रकान्यात भरा. पहिल्या रकान्यात भरा. त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा गेस्ट. काय आहे बघा, गेस्ट. गेस्ट नाही, काय आहे तो, गेस्ट. गेस्ट म्हणजे पाहुणा. गेस्ट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पाहुणा. बघा, वी हॅव अ गेस्ट ॲट होम टुडे. म्हणजेच काय, आज आमच्या घरी पाहुणे आले आहेत. आज आमच्या घरी पाहुणे आले आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच जो काही पुढील शब्द आहे तो आहे बघा नॉलेज. काय आहे बघा, नॉलेज.
नॉलेज म्हणजेच काय? ज्ञान. नॉलेज म्हणजेच काय? ज्ञान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या शब्दामध्ये दोन जे काही अक्षर आहेत ती आहेत सायलेंट. कोणती आहेत? तर पहिलं आहे के, की त्यामध्ये केचा उच्चार होतं नाही. आणि त्यासोबतच पुढील जो काही अक्षर आहे ते आहे डी. लक्षात आलं का? आणि जो काही वरील शब्द होता गेस्ट, ह्या गेस्टमध्ये हा यूचा उच्चार होतं नाही. लक्षात आलं का? काय होतं? गेस्ट. काय होतं बघा? गेस्ट. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आणि हा जो काही नॉलेज, ह्यामध्ये काय होतं बघा? के आणि डीचा उच्चार होत नाही. नॉलेज. काय होतो? नॉलेज. लक्षात आलं का? चला लगेच वाक्य पाहूया. बघा, एज्युकेशन gives us knowledge. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? शिक्षण आपल्याला ज्ञान देते. शिक्षण आपल्याला ज्ञान देते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं मी? शिक्षण आपल्याला ज्ञान देते. आता जो काही पुढील शब्द आहे तो आहे सीजर्स. काय आहे? सीजर्स. सीकर्स असा त्याचा उच्चार करायचा नाही. लक्षात आलं का? जरी आपल्याला शब्द तसा दिसत असला तरी ह्या शब्दाचा उच्चार काय होतो? सीझर्स. काय होतो बघा? सीझर्स. आणि सीझर्स म्हणजे काय? कात्री. सीझर्स म्हणजे काय? कात्री. सिकर्स म्हणायचा नाही. लक्षात आलं का? आता ह्यामध्ये जे काही सायलेंट लेटर आहे तर ते आहे सी. काय आहे बघा? सी. चला लगेच वाक्य पाहूया. बघा, यूज्ड सीझर्स टू कट द पेपर. म्हणजेच काय? कागद कापण्यासाठी कात्री वापरा. कागद कापण्यासाठी कात्री वापरा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे तुमचे 10 शब्द. काय होते बघा? 10 नवीन शब्द. तुमच्या दैनंदिन संभाषणात हे शब्द वापरून पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.